23 मार्चला भारतीय संविधान सन्मान परिषदेच्या वतीने शिरोळमध्ये कार्यक्रम. आयुष्मान अनिरुद्ध वानकर प्रस्तुत मी वादळ वारा प्रबोधनात्मक कार्यक्रम. भारतीय संविधान सन्मान परिषदेच्या वतीने क्रांतीची मशाल विचारातून प्रवाही करण्याकरता रविवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता शिरोळ येथील श्री पद्माराजे विद्यालयाच्या प्रांगणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित आयुष्मान डॉक्टर अनिरुद्ध वानकर प्रस्तुत मी वादळ वारा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते आणि जनस्वराज शक्ती युवा आघाडी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. संयोजक रमेश शिंदे अरविंद धरुंगुत्तीकर म्हणाले, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी हातकणंगलेचे विधानसभेचे आमदार डॉक्टर अशोकराव माने, श्री गणेश बेकरीचे उद्योगपती अण्णासाहेब चकोते, दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड यांचा विशेष सत्कार होणार आहे. विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, गट विकास अधिकारी नारायण गोलब, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, कुरुंदवाड पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, शिरोळ पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंग पाटील, युवा नेते पृथ्वीराज सिंग यादव, माजी पंचायत समिती सभापती भवानीसिंग घोरपडे, श्री दत्तचे संचालक शेखर पाटील, अनिलराव यादव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंग जगदाळे, जयसिंगपूरचे माजी नगरसेवक गुंडाप्पा पवार, सर्जेराव पवार यांच्यासह शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर कार्यरत असणाऱ्या सर्व पक्ष संघटना यांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. संयोजक किरण भोसले, दिनेश कांबळे, बीजी कांबळे, राहुल कांबळे, चिंतामणी कांबळे यांनी तब्बल 11 वर्षांनी पुन्हा होणाऱ्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि शिव शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करावा असे आवाहन केले आहे. हा 23 मार्च रोजी होणारा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम यासाठी आयोजित केलेला आहे की भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि ह्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं की हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचा आणि असा या समितीच्या वतीने घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय यासाठी घेतलेला आहे की येणाऱ्या 14 एप्रिलच्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती असतील त्या जयंती साध्या पद्धतीने व्हाव्या, व्यसनमुक्त म्हणजे व्यसनापासून अलिप्त वर्ग व्हावा, त्यासाठी असे 3 टप्प्यामध्ये आपण कार्यक्रम घेतले. हा पहिला सांस्कृतिक विभागाचा एक कार्यक्रम आपण आयोजित करतो. तर त्यासाठी अनिरुद्ध बनकर हे जे चंद्रपूरचे आहेत त्यांचा वादळवारा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तर त्यासाठी 23 मार्च आपण ही तारीख ठरवली केली आहे. 23 मार्चला रात्री 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार सतेज पाटील, बंटी पाटील हे गृहराज्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय उद्यान पंडित गणपतराव पाटील साहेब आहेत. त्याचबरोबर उपस्थितीमध्ये माननीय समित कदम हे जनस्वराज शक्ती व युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी एक विशेष सत्कार आपण करणार आहोत. तर विशेष सत्कारासाठी या हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अशोकराव कोळीकर साहेब असतील, अशोकराव माने साहेब असतील. त्याचबरोबर अण्णासाहेब चकोते हे गणेश बेकरीचे उद्योजक आहेत, त्यांचाही सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर संतोष गायकवाड म्हणून हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दलित पॅंथरचे आहेत. आणि ह्या कार्यक्रमाला सन्मानित उपस्थिती आदरणीय रोहिणी साळुंके, विभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर, त्याचबरोबर अनिलकुमार हेळकर स्वरूप तहसीलदार कार्यालय शिरोळ, नारायण गोलब स्वरूप गट विकास अधिकारी पंचायती शिरोळ, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके स्वरूप जयसिंगपूर पोलीस ठाणे, रविराज फडणीस स्वरूप पोलीस निरीक्षक कुरुंदवाड आणि शिवाजीराव गायकवाड स्वरूप पोलीस निरीक्षक शिरोळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित या ह्याच्यामध्ये सन्माननीय वैभव उगळे साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत, अमरसिंग पाटील साहेब माजी नगराध्यक्ष आहेत, पृथ्वीराज यादव युवा नेते, त्याचबरोबर भाऊसिंग घोरपडे सरकार, शेखर पाटील साहेब, विक्रम जगदाळे साहेब, गुंडाप्पा पवार, सर्जेराव पवार आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारे असणाऱ्या सर्व पक्षी कार्य संघटनेचे पदाधिकारी यांना आम्ही नियुक्त केले आहे. तर ही जी चळवळ आहे, आंबेडकरी चळवळ आहे, ही आंबेडकर चळवळ सातत्याने टिकत नाही. कारण आंबेडकर चळवळीचा जो मेसेज आपल्याला ह्या समाजामध्ये जायचं आहे, आपल्याला पोचवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला ह्या 3 टप्प्यात आपण कार्यक्रम घेतलेला आहे.
पहिला टप्पा हा सांस्कृतिक या विभागाचा तो आनंद मंचनाचा कार्यक्रम आहे. 11 एप्रिलला आपण एक सांस्कृतिक हे घेतोय की संविधान सन्मान परिषद आयोजित केलेली आहे. त्या संविधान सन्मान परिषदेसाठी आपल्याला हे वक्ते आपण फायनल करतो. अजून वक्त्यांची नावं फायनल झालेली नाही. तर संविधान सन्मान परिषद ही 11 तारखेला जयसिंगपूरमध्ये होणार आहे, 11 एप्रिलला. आणि त्याचबरोबर बुद्ध जयंती जी आहे, ह्या जयंत्या आपल्या ह्या शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ह्या जयंत्या साजऱ्या होतात. त्या साध्या पद्धतीनं साजऱ्या व्हाव्या, डॉल्बीमुक्त व्हाव्या, व्यसनमुक्त व्हाव्या, यासाठी मिशनचं पर्यावरणपूरक व्हाव्या, ह्यासाठी मिशन चांगला जाण्यासाठी भीमराय अवॉर्डची आपण घोषणा केलेली आहे. आणि तो अवॉर्ड आपण बुद्ध जयंतीला जिल्हा प्रमुखांनी आपले जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आपण तो वितरित करणार आहोत. त्याची तारीख ही बुद्ध जयंतीची असेल. असे 3 टप्प्यात कार्यक्रम आपण घेणार आहोत. त्यासाठी ती जनजागृती करण्यासाठी ती जे आपल्याला समता रॅली ही शिरोळ तालुक्यामध्ये जाणार आहे. प्रत्येक गावागावामध्ये भेटून संविधानाचं महत्त्व आपल्याला समजून सांगायचं आणि ह्या सगळ्यांना सर्व समाजाला ह्यामध्ये प्रवास आणून आपण एक चांगल्या पद्धतीनं हा एक एप्रिलचा महिना आपण एक आनंदाने साजरा करतो. यासाठी आपण हा कार्यक्रम आखलेला आहे. तर ह्या कार्यासाठी आपण सुरू राहिला ही कार्यक्रमाची सुरुवात पहिला टप्पा हा मेमध्ये अशा पद्धतीनं आहे.